महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुमुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। तडिद्वाससन्नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। रुक्मिणी प्राणसंजीवन श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम अशा अनुकंपेने आपण सर्वजण अनुभवामृत नावाचं जे एक अध्यात्मविश्वात ज्ञानोबारायांच्या द्वारा शब्दरूपाने साकार झालेलं आणि द्वारा शब्दाचं जे असणारं वरचं आवरण ते दूर करून त्या शब्दाच्या द्वारा अभिप्रेत असणारी अर्थरूपता ते प्राप्त करून देण्यासाठी गुरुआज्ञेवरून संप्रदाय परंपरेनं प्रवृत्त झालेलं हे एक ज्ञानेश्वर दर्शन आहे। आणि त्या ग्रंथाच्या द्वारा त्यामध्ये अजातवादाची अनुभूती प्रगट केलेली आहे आणि ज्या अजातवादाच्या अनुभूतीशिवाय खऱ्या अर्थाने मानवमात्रांना परमाशांती किंवा रम्य समाधान ज्याला म्हणतात ही असणारी प्रतिभा अनुभूती माऊलींनी श्रीमंत निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून या ठिकाणी ग्रथित केलेली आहे। आणि त्या शब्दांना दर्पण स्थानी करून आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ दर्शन त्याच्यामध्ये करता यावं यासाठी जी काही शब्दरचना झालेली आहे त्या शब्दरचनेच्या अर्थाचा वेध घेत अर्थरूपता जेणेकरून आपल्याला प्राप्त होईल अशा प्रकारचा आपण एक अंतर्मुख वृत्तीनं ज्ञानोबारायांच्या साक्षात चरण कमलाजवळ बसून त्याचा जो काही वेध घेत आहोत तर त्या निमित्ताने यथाशक्ती यथामती आपलं निरूपण या श्लोक पंचका नंतर प्रथम प्रकरण जे शिवशक्ती समावेशन आणि दुसरं प्रकरण सद्गुरू वंदना ह्या प्रकरणातील आपल्या 28 ओव्या झालेल्या आहेत। आणि त्याच्यामध्ये श्री शिवकल्याण स्वामींनी जी नित्यानंदैक्य दीपिका नावाची टीका केली की जी टीका अत्यंत अपूर्व अशा स्वरूपाची आहे, अलौकिक दिव्य आणि ज्ञानोबारायांचं मनोगत प्रगट करणारी अशी ही टीका आहे। त्या टीकेचं संस्कृतमधून देखील भाषांतर काशीला विद्वान लोकांनी केलं विरक्त आश्रमामध्ये। अशा प्रकारची ही टीका आहे। महाराज 2004 स्वामी महाराज इथं आले होते, म्हणजे मंडलेश्वर आपले विद्यानंदगिरीजी स्वामी। त्यावेळेला तुम्ही कदाचित असाल इथं गेलेले होते तुम्ही तिकडं, तुम्ही गेलेले होते तिकडं। तर त्यावेळेला स्वामीजींना हे महाराज आहेत त्याच्यातले आता जुने, तर सगळ्यांनी काय केलं की हे जे अमृतानुभव आहे ना त्याच्यातली नित्यानंदैक्य दीपिका संस्कृत टीका आहे आणि ती टीका यांनी पाठ केली सगळी। 18 दिवस त्यांचा कार्यक्रम होता। मग ते गीता झाली का ते कधी संध्याकाळीच सांगायचे, मला वाटतं ना संध्याकाळी 1 तासभर ते खोली बंद करायचे आणि हे त्यांना मुलं सगळे त्यांना हे कळत नव्हतं ना मराठी, मग संस्कृतमधून अमृतानुभव सांगितला। इतका त्यांना आनंद झाला ते वर्षभर जिथं तिथं जायचे तिथं धन्य ज्ञानेश्वर महाराज म्हणायचे कि अमृतानुभव में उन्होंने पूरा आजातवाद लिखा है, ऐसा कोई संस्कृत ग्रंथ में भी दिखने में नहीं आता असं ते म्हणायचे स्वामीजी। तर त्यावेळेला ह्या अमृतानुभवाचं हे जे संस्कृत चिंतन आहे त्यांनी पूर्ण अमृतानुभव ऐकला, दररोज 1 तास ऐकायचे। आणि आम्ही अशी योजना केली होती का बरोबर 18 दिवसात तो बसवला होता आणि मुलांनी सगळा पाठ केला होता तो, त्यामुळे ते बरोबर सांगायचे त्यांना। तर ह्या अमृतानुभवाचं हे आपलं आता दुसऱ्या प्रकरणातली 29वी ओवी आहे। प्रमाणाची परिसरे तै प्रमेयचे आविष्करे नवल मेचू ए धुरे नाही पणाची। मनुष्याला जोपर्यंत वाटतं की आत्मा किंवा प्रत्येक आत्मा ब्रह्मरूपाने आपल्याला साध्य करायचा आहे, आपण साधक आहोत आणि साधनाच्या द्वारा त्या आत्मस्वरूपाला त्या साध्याला आपल्याला प्राप्त करायचं आहे, अशा प्रकारचं आपल्या कोणत्याही आपल्या साध्य साधन भावाची आपण एक प्रकारची केलेली कल्पना आहे की साधक हा साधनाच्या द्वारा साध्याला प्राप्त होतो असं प्रत्येकाची धारणा आहे। परंतु या धारणेमध्ये संपूर्ण जीवन जरी आपल्याला गेलं तरीसुद्धा या ठिकाणी जोपर्यंत ही त्रिपुटी आहे किंवा साधक आणि साध्य
किंवा साधन आणि साध्य अशा प्रकारचं द्वैत जोपर्यंत सत्यत्वाने विद्यमान आहे तोपर्यंत मनुष्याला पुसटसं देखील ह्या आत्मस्वरूपाचं परिचय किंवा आत्मानुभूती होत नाही. कारण आत्मानुभूतीमध्ये केवळ आत्माच आहे. आत्मा आणि अनुभूती किंवा अनुभूती घेणारा असा दुसरा कोणताही पदार्थ त्या ठिकाणी नाही. आणि असा केवल स्वरूप किंवा केवल अद्वैत स्वरूप जर राहील तर ती खरी स्वरूपस्थिती आहे किंवा स्वरूपाचं ते रूप आहे. आणि याच्या अतिरिक्त ही जी गोष्ट आहे तर हीच गोष्ट ज्ञात करून देण्यासाठी सगळे शास्त्रकार किंवा केवल वेदांताचे केवल अद्वैताचे असणारे जे प्रकरण ग्रंथ आहेत किंवा जी ब्रह्मविद्या उपनिषदविद्या किंवा ब्रह्मसूत्र भगवद्गीता हे सगळे ह्या स्थितीपर्यंत येतात की अवाच्य असणारं अव्यवहार्य असणारं आणि ज्या ठिकाणी त्रिकाला बाधित असणारं स्वयंप्रकाश असणारं घनीभूत आनंद स्वरूप असणारं आणि अद्वैत स्वरूप असणारं आणि ह्या कोणत्याही पदाचं वाच्य नसणारं ह्या कोणत्याही पदाचं लक्ष्य नसणारं किंवा कोणत्याही पदाचं उपलक्षण देखील त्याच्या संबंधाने म्हणता येत नाही अशा प्रकारचं असणारं टळटळीत शिवाय ते येत साक्षात अपरोक्षात ब्रह्म असं असणारं आपलं जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये जर आपली खरी स्थिती झाली तरच मनुष्याला आता सांगितल्याप्रमाणे हे रम्य समाधान किंवा परमाशांती प्राप्त होते आणि त्याला कृतकृत्यतेचं समाधान लाभतं की जे जीवनामध्ये करायला पाहिजे होतं ते आपण सर्व केलेलं आहे. जे जाणायला पाहिजे होतं तेही सर्व जाणलेलं आहे आणि या ठिकाणी जे जाणलेलं आहे तर तो ज्ञाता जो आहे तो जाणणे रूप आहे. त्यामुळं खऱ्या अर्थाने जाणणे रूप असणारा म्हणजे ज्ञानरूप असणारा परमात्मा प्रत्येकात्मा तो ज्ञानाचा कधीही विषय होत नाही आणि त्याच्या अतिरिक्त पदार्थ नसल्यामुळं तो कोणाला विषयी पण करत नाही आणि स्वतः विषयी होत नाही. स्वतः त्याला अज्ञानच नाही त्यामुळे तो नित्य अनावृत्त आहे. तर तो ज्ञानाचा विषय होण्यासाठी वृत्तीनं अज्ञानाचं आवरण दूर करायला पाहिजे किंवा चिदाभासांनी त्याचे प्रकाशन करायला पाहिजे किंवा चिदाभासा वाचून तो स्वयंप्रकाशत्व त्याचं कसं सिद्ध आहे हे सुद्धा त्याला पाहण्याची आवश्यकता नाही. कारण का तर स्वतःच तो स्वयंप्रकाश आहे आणि स्वयंप्रकाश असणाऱ्या पदार्थाच्या पुढं आवरण अज्ञान कधीच येत नाही. त्यामुळे त्या आवरणाचा भंगाची सुद्धा आवरण भंगार्थ वृत्ती म्हणतो आपण त्या वृत्तीची गरज नाही आभासाची गरज नाही. त्या ठिकाणी प्रमाता जो आहे प्रमाण आणि प्रमेय ह्या फक्त कल्पना आहेत. त्या ठिकाणी परमात्म्याला प्रमेयत्वाची केलेली कल्पना आहे तत्सापेक्ष प्रमात्याची कल्पना आहे आणि तत्सापेक्ष प्रमाणाच्या द्वारा तो प्रमेय होतो. अशा प्रकारच्या ह्या सर्व कल्पनावाद आहेत. गौडपादांच्या भाषेत सांगायचं तर हा कल्पनावाद आहे किंवा योग वासिष्ठाच्या किंवा अमृतानुभवाच्या भाषेत हा सगळा चिदविलास आहे या ठिकाणी. आणि भाष्यकारांच्या भाषेत सांगायचं झालं तर हा सगळा मायाविलास आहे की जी माया आणि मायेचा कार्यरूप असणारा विलास तो त्या मायेचा परिणाम रूप असणारे सगळे कार्यरूप पदार्थ हे या अधिष्ठानाला कधीच द्वैत करत नाही. कारण ते आभासिक आहेत आणि आभासिक किंवा मायिक असणारे पदार्थ हे सच्चिदानंद अद्वय अधिष्ठानाला कधी द्वैतच निर्माण करत नाही आवरणही करत नाही. त्या पदार्थ तत्वतः त्रैकालिक अत्यंत अभावरूप आहेत. अशा प्रकारची जर जाणीव आपल्याला भाष्यकारांच्या माध्यमातून हो ज्ञानोबारायांच्या माध्यमातून हो किंवा गौडपादाचार्यांच्या माध्यमातून होऊन झाली तर सर्वांचं उद्दिष्ट मात्र एकच आहे ते म्हणजे एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचनम किंवा सर्वम यद अयम आत्मा सर्वम खल्विदम ब्रह्म. माझ्यासहित सर्व हे विश्व जे आहे ते केवळ परमात्मा रूपानेच व्यापलेलं आहे. त्यात मत्त परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयी सर्वमिदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव. ही खरी असणारी आध्यात्म्य विश्वातील अत्युच्च कोटीची अनुभूती सर्वांना अभिप्रेत आहे. तर माऊलींनी या ठिकाणी ह्या अमृतानुभवामध्ये आपली जी असणारी प्रतिभा अनुभूती किंवा जिला ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात त्या ऋतंभरा प्रज्ञेला अनुभूत असणारी स्थिती त्या स्थितीचं वर्णन या श्रुतीचा अनुवाद किंवा श्रुतीच्या अनुभूती या ठिकाणी माऊलींनी प्रगट केलेली आहे. तर यामध्ये असं आहे की ह्या शास्त्रीय जगतामध्ये सर्वात मोठं लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी हे असं म्हटलं जातं.
तेव्हा कोणती वस्तू म्हटली की त्याची लक्षणा करायची, त्या लक्षणेचे प्रकार, त्याच्यापैकी कोणीतरी हा व्यवहार निभावला पाहिजे. जसा व्यवहारातही ह्या तिन्ही प्रकार होता तसा शास्त्रीय व्यवहारातही या ठिकाणी आपल्याला जहद लक्षणा, अजहद लक्षणा किंवा जहद अजहद लक्षणा किंवा उपलक्षणेनं काही आपल्या वृत्तीप्रभाकरात तर काही लक्षित लक्षणा असं सांगितलेलं आहे. तर अशा प्रकाराने हे ज्ञान होतं. परंतु ज्याला खरी अनुभूती घ्यायची आहे त्याला या ठिकाणी फार मोठा हा उटारेटा करण्याची गरज नाही. किती शेकडो युक्त्या प्राप्त असल्या आणि जर आपल्याला आत्मानुभूती नसेल तर ततः किम अशा प्रकारची स्थिती आहे. परवा ह्याच्यामध्ये ज्याला रामकृष्ण परमहंस म्हणतात की ज्याला आपल्या स्वतःचा आत्मघात करायचा आहे त्याला त्याचं एक नखसुद्धा पुरे आहे. आणि दुसऱ्याचा जर आत्मघात करायचा असेल, दुसऱ्याचा घात करायचा असेल तर त्याच्याजवळ अंगात चिलकल पाहिजे, हातात वाघनख्या पाहिजे, शिरामध्ये त्याला शिरस्त्राण पाहिजे, तरच तो एखाद्या वेळेस केला तर दुसऱ्याचा घात करू शकेल, नाहीतर करू शकणार नाही. अफजल खान सगळ्यांनी आला होता मारायला, सगळं बळ होतं, पण शिवाजी महाराजांनी युक्ती अशी केली, एक चिलखत घातलं, वाघनख्या घातल्या तर अफजल खानाचीच आतडी बाहेर काढली, आहे की नाही. तसं जरी आपण या ठिकाणी किती शास्त्रज्ञान वगैरे युक्त्या अनेक प्रकारच्या घेऊन आणि वेदांत दर्शनाचं सगळ्या प्रकारचं अध्ययन करून जरी गेलो तर साधी नास्तिक दर्शनकारसुद्धा आपला पराभव करू शकतात. आस्तिक तर नैयायिक वगैरे करतील याचं काही नाही. कारण हे खरं सगळ्यांनी जरी पराभव केला तरी आपण आपल्या स्वरूप महिमेमध्ये असलं पाहिजे, त्याला फार लागत नाही. या ठिकाणी भक्ती सिद्धांतात जसे वळी ते दे गाई त्याशी फार लागे काही, गाय वळणाऱ्या परमात्म्याला कुठं लागते, देवभावाचा भुकेला, त्याला दुसरं काही लागत नाही. थोर प्रेमाचा भुकेला, तर अशा प्रकारचा तो परमात्मा. जसं वेदांतामध्ये फक्त गुरुकृपेने, ईश्वर कृपेने, अंतकरण कृपेने आणि शास्त्रांवर असणारी परम म्हणजे ज्याला आत्यंतिक विश्वास, त्याच्या पोटामध्ये ज्याच्या अंतकरणामध्ये हा निश्चय झाला मी ब्रह्म आहे आणि सर्व खलविदम ब्रह्म, याच्या अतिरिक्त दुसरा पदार्थच नाही, त्याला फार युक्त्या वगैरे पाहिजेतच अशातली गोष्ट नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ह्या ग्रंथामध्ये एवढं मोठं त्यांचं सुद्धा अफाट वाङ्मय आहे, पण ह्या ग्रंथामध्ये केवळ आपली आत्मानुभूती कथन केलेली आहे आणि ती इतक्या स्वल्प शब्दात अल्पाक्षरात कथन केलेले आहे. फक्त 800 बोव्यामध्ये कथन केलेले आहे, पण ही परिपूर्ण ज्याला आत्मानुभूती म्हणतो ती त्याच्यामध्ये मात्र संपूर्ण आलेली आहे. काल आम्ही ती गोष्ट ऐकली की चंद्रशेखर महाराजांनी गोष्ट सांगितली की कोल्हा आणि मांजराची मैत्री होती दोघांची, तर ते तितक्यात एक वाघाची गर्जना आल्यावर तो म्हटला की आता आपले प्राण वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे, मी काही झालं तर मांजर आहे, तू कोल्हा म्हणजे तू अनेक युक्ती, तू म्हणजे कोल्हा हा अतिशय हुशार असतो, तर तू अनेक युक्ती जर काढतील तर कोणत्या तरी युक्तीनं आपलं प्राण वाचतील दोघांचे. त्यांनी सांगितलं एक काय मला 100 युक्ती आहे, पण तुझी तरी एखादी गोष्टी सांग ना, म्हणे तुला काही युक्ती येते का. ते म्हणे मला एक युक्ती माहीत आहे, पण मला एकच युक्ती माहिती आहे, आता त्या वाघाची गर्दी झाली, पटकन झाडावर मी चढू शकतो, तेवढीच मला सामर्थ्य आहे, आणि ते झाडाचा दाट पाला आहे त्याच्या आड मला लपून मी टाकील, म्हणजे मग मी कोणाला दिसणार नाही. आता तो पटकन गेला आणि त्याच्या ठिकाणी लपून राहिला. आता हा विचार करायला कोणत्या युक्तीनं आपल्याला वाचायचं, 100 युक्ती आहेत म्हणे माझ्याजवळ, तर कोणती युक्ती उपयोगात आणायची याचा विचार करता करता वाघ समोर आला आणि त्याला खाऊन टाकलं, असं त्यांनी सांगितलं. तसं या ठिकाणी अनेक जरी किती युक्ती असल्या तर आपली जी निष्ठा आहे याच्यामध्ये निष्ठा महत्त्वाची आहे. नितराम स्थिती, मी ब्रह्मच असू शकतो, ब्रह्माच्या अतिरिक्त अनात्म पदार्थ हे माझं स्वरूप कधी असू शकत नाही, किंवा ते अभावरूपच आहेत. त्याच्यामध्ये असणारे तरतम भाव किंवा त्या अनात्म स्वरूपाच्या ठिकाणी नाम रूप जाती क्रिया भेद हे काही जे असतील ते माझ्या आत्मस्वरूपात कोणतेच नाहीत. आणि ते आत्मस्वरूप जर मी आहे तर या ठिकाणी माझ्या स्वरूपात अनात्म पदार्थांचा संबंध नसलेल्या अनात्म पदार्थांची तादात्म्य करून तरी मला करायचे काय, आणि त्याच्यामध्ये काय माझा स्वार्थ आहे किंवा काय माझा पुरुषार्थ आहे, असं म्हणून जो पुरुष राहतो, तर अशा पुरुषासाठी हा अमृतानुभव ग्रंथ एकटाच ग्रंथ पुरेसा आहे. बरं, ह्याच्यातली जी अनुभूती आहे ती इतकी महान आहे की ती अमृत स्वरूप आहे. ती अनुभूती म्हणजे याचा अर्थ ती कधी मरणारी नाही, विनाशी अशा स्वरूपाची नाही, ती अविनाशी अमर
अशा आत्मस्वरूपाशी समरस करून टाकणारी, ऐक्य भावाला प्राप्त करून देणारी अशा प्रकारची ती अनुभूती आहे. तर त्याच्यामध्ये सहजच विचार येतो की आपल्याला जे काही आत्तापर्यंतचे संस्कार असतात त्याच्यामध्ये लक्षण प्रमाणाभ्याम वस्तू सिद्धे, प्रमाणाचा विचार आला. जसं आता लक्षणाचं आपण सांगितलं, कोणतीच लक्षणं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी पोचत नाही. कारण त्या ठिकाणी जशी तुम्हाला म्हटलं की भागत्याग लक्षणा करायची म्हटलं तर काय अंशाचं ग्रहण आणि काय अंशाचा त्याग. अंशांशी भावच नाही तर ग्रहण आणि त्याग कशाचा करायचा त्या ठिकाणी. तुम्ही म्हणता की गंगेवर गवळीवाडा आहे, तर त्या गंगा ह्याच्या प्रवाहावरून तुम्हाला तीराचा अनुमान म्हणजे त्या तीराचं ग्रहण करता येतं. परंतु या ठिकाणी परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी त्याला आईल तीरही नाही, पैल तीरही नाही आणि प्रवाहही नाही. केवळ ते जसंच्या तसं आपल्या स्वमहिमेत स्थित असणारा जो पदार्थ आहे त्याचं ज्ञान करून देताना तुम्हाला या ठिकाणी जहद लक्षणा तरी कशी करता येईल. अजहद लक्षणा सुद्धा करायला तुम्हाला दुसरा पदार्थ असला तरच अजहद एक पदार्थाचा त्याग करून, बरोबर ना, नाही त्या पदार्थाचं ग्रहण करून दुसऱ्या पदार्थाचं ग्रहण करण्यासाठी दुसरा पदार्थ असला पाहिजे. तर आत्मस्वरूपाच्या अतिरिक्त दुसरा कोणता पदार्थच नाही तर लक्षणा चालत नाही. आता दुसरी गोष्ट अशी की आपण म्हणतो की ही जी 6 प्रमाण आहेत, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी, ह्या 4 प्रमाणाच्या द्वारा आपल्याला व्यवहारातली ज्ञान होतात. आणि परमार्थातील ज्ञान करताना आपण प्रमाणाच्या द्वारा होतं. आपण जेव्हा श्रवण करतो त्यावेळेला हे प्रमाण विचार आहे. त्याच्यामध्ये श्रवण करताना आपण वेदांत किंवा ब्रह्मविद्या किंवा ब्रह्मविद्येचे प्रतिपादक ग्रंथ हे सर्वात मोठं प्रमाण आहे. आणि ते अपौरुषे शब्दराशी असा जो वेद आहे तो वेद सर्वात प्रबल प्रमाण असल्यामुळं वेदाच्या द्वारा आपण वेदो नित्यमधियताम तदुदितम कर्म स्वनुष्ठीयताम या न्यायाने आत्मेच्छा व्यवस्यताम निजग्रहात तोरणम विनिर्गम्यताम याला अनुसरून आपण आपल्या जीवनामध्ये प्रमाण विचाराच्या द्वारा आपलं निश्चित कल्याण होईल अशी आपली एक धारणा झालेली आहे. आणि ही धारणा म्हणजे संपूर्ण ह्या अध्यात्माच्या संपूर्ण आपल्या जीवनामध्ये, अध्यात्म प्रवण जीवनामध्ये जो मनुष्य ह्या शास्त्राला प्रबल प्रमाण समजतो तर अस तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्य व्यवस्थित हो. हे नुसतं कार्याकार्याविषयी शास्त्र प्रमाण नाही तर आपल्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाविषयी तितकंच ते प्रमाण आहे. व्यवहारामध्ये भट्टन्याय आहे आणि या वेदांतामध्ये या ठिकाणी मात्र आपलं वेदांताचं जे तत्वमसी महावाक्य आहे ते प्रमाण आहे. पुन्हा त्या वाक्यापासून होणारं ज्ञान हे अपरोक्षच ज्ञान होतं. नंतर अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञान होतं. अव्यवहित वस्तू जरी असली आपला आत्मा तरीसुद्धा शास्त्र प्रमाणण्याशिवाय चालत नाही किंवा शास्त्रातल्या महावाक्याचं श्रीगुरूंनी उच्चारण केल्याशिवाय त्या श्रोत्याचं कल्याण होत नाही. कारण का तर शब्द हा जरी आपला आत्मा स्वतःचं स्वरूप असलं तर शास्त्राची काय गरज आहे असं तुम्हाला वाटेल. परंतु आपण कालच पाहिलं, आपलीचे रत्न तिथे परी घेपे पारखे हाते, अशा प्रकारची स्थिती आहे की अव्यवहित वस्तूचा शब्द हा परोक्षही ज्ञान करून देतो आणि अपरोक्षही ज्ञान करून देतो. असं आपण त्या 10व्याच्या दृष्टांतामध्ये दोन्ही पाहिलेलं आहे. त्यावरून आपल्याला असं वाटेल की शब्द प्रबल प्रमाण आहे. पण हा शब्द प्रबल प्रमाण मानून जेव्हा मनुष्य आपली आत्मानुभूती घ्यायला जातो त्यावेळेला हा जो प्रमाण विचार आहे हाच प्रमाण विचार त्या ठिकाणी खऱ्या आत्मानुभूतीत प्रतिबंधक होऊन बसतो. कारण त्याच्यामध्ये प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय अशा प्रकारची त्रिपुटी कायम विद्यमान असते. आणि त्रिपुटी जोपर्यंत विद्यमान आहे तोपर्यंत अखंड एकरूप असणारं अर्थाचं अनुसंधान आपल्याला करता येत नाही. आणि केलं तर त्या अनुसंधानामध्ये द्वैत किंवा ही त्रिपुटी कायम राहते. त्यामुळं त्याला परिपूर्ण समाधान ज्याला म्हणतात ते प्राप्त होत नाही. कारण ते समाधान जे आहे तर ते द्वैताशी संबंधित आहे. द्वैत हे मायिक आहे, माया ही त्रिगुणात्मक आहे. आणि त्रिगुणात्मक असणाऱ्या मायेमध्ये राहून तो जीव जर अमायिक पदार्थाचं ज्ञान करून घ्यायला गेला तर त्या ठिकाणी त्याला त्या अमायिक पदार्थाचं स्वतंत्र रूपाने त्याला ज्ञान होत नाही. त्यासाठी हे सुद्धा समजण्याची गरज आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी वेदांतामध्ये वृत्तीला स्वपर विरोधिनी असं म्हटलं ना, स्वपर विरोधिनी
असं म्हटलं तर त्या स्वपरविरोधिनीमध्ये हेच तात्पर्य आहे की ते अज्ञानाचं नाशक आहे आणि आपलं स्वतःची पण नाशक आहे. आणि ही जी गोष्ट आहे तर ही गोष्ट वेदांताने प्रतिपादन केली, परंतु ती गोष्ट नेमकाच आपल्याला जो साधक असतो त्याला इतक्या म्हणजे जन्मामध्ये अनंत जन्मामध्येही त्यांनी हीच साधना केलेली असते. या जन्मामध्येही ह्या वेदाला अत्यंत प्रामाण्य देऊन त्या ठिकाणी प्रमाण विचाराच्या द्वारा उलट त्याला असं वाटतं की वेदाला उपोद्बलक श्रुतिमतस्तर्कोनुसंधीयताम, म्हणून तो आणखीन अनुमानाच्या द्वारा देखील हे ज्ञान दृढ केलं पाहिजे. आणि ही गोष्ट श्रुतीनं पण सांगितलेली आहे की जी गोष्ट श्रुती सिद्धांताला अनुकूल असेल तर त्या सिद्धांताला अनुकूल अशा प्रकारचे तर्कसुद्धा करायला हरकत नाही. आणि मनन करताना तर त्यांनी अर्थापत्ती प्रमाण, अभाव प्रमाण, उपमान प्रमाण यांनी घेऊन देखील मनन करून आपल्याला संस्कृतच्या विचारसागरामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून मनुष्याला वाटतं की कायम हा प्रमाण विचार हा पाहिजेत, परंतु ज्या वेळेला नाथ महाराजांनी सांगितलं की नाथ महाराजांनी थोडे ग्राम्य दृष्टांत दिले, ते दृष्टांत सांगत नाही आपण, पण त्या याच्यामध्ये त्यांनी लिहिलं नाथ महाराजांनी की ते काय संदीप महाराज ते तो जो भाडियाचे घोडे निजधामा अनिता रोकडे आहे की गेले कोणीकडे हे पुढे स्मरेना, या वया निजपतीपाशी स्वये मजुरा आणि विश्वासी तेच पौडल्या राणीवशी स्वये मजुराशी विसरली, अशा प्रकारचं वर्णन नाथ महाराजांनी केलं. त्यावेळेला ज्या नेमक्या वेळेला त्या प्रमाणांचं आपल्याला विसर पडावा तरच आपल्याला जर आपण त्या प्रमाणांचा विचार करत बसलो आणि त्या प्रमाणांच्या द्वारा प्रत्येक वेळेला आपल्या आत्मस्वरूपाला सिद्ध असणाऱ्या अप्रमेय आत्मस्वरूपाला जर आपण प्रमेय करून बसलो, त्याला ज्ञेय करून बसलो किंवा त्याला प्रमेय करून बसलो, त्याला ध्येय करून बसलो, तोपर्यंत आपल्याला आपल्या प्रत्येक आत्म्याची निखळ विशुद्ध स्वरूपातली जी अनुभूती आहे ती अनुभूतीला आपण पार करतो. आणि तेच या संपूर्ण जेवढं काही विश्वातील अध्यात्मामध्ये असणारे जे साधक आहेत त्यांना एकदम जवळचा मार्ग, निश्चित स्वरूपाची अनुभूती सांगण्यासाठी ज्ञानोबरायांचा ह्या अमृतानुभवाच्या रूपाने एक झालेला ग्रंथाचा हा आविष्कार आहे. की आता जसं एखाद्या माणसाचं जीवन सगळं घडलेलं आहे, थोडंसं कुठंतरी राहिलेलं असावं आणि तेवढी त्याला जाणीव दिली का त्याचा मार्ग सगळा मोकळा व्हावा. त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी हे ज्ञानोबराय आपले अशी साधकाला जागृती देत आहेत, कारण ही खरी तर सिद्ध वस्तूचा अनुवाद आहे, सिद्धांची अनुभूती आहे, पण सिद्धाची जी लक्षणं आहेत ती साधकाची साधनं आहेत. आणि म्हणून याच्यासाठी ज्ञानोबराय आपल्याला हे 2-4 वयामध्ये जिथं काल आपण जिथं शब्दाची लिही पुसे आणि तेनेशी चावळो वैसे दुजयाच्या रागी ऋषे एकपणा जो आता जो तो ही शब्दी के मिळवू अनुमानाची मांदी हा प्रमाणा वो निधी कोणाही मा हा किंवा मा काही, अशा प्रकारचं ज्ञानोबरायांनी आपल्याला एक प्रकारचं जागृती दिलेली आहे की आता तुम्ही जे आत्तापर्यंत सांभाळून घेतलं तर त्याचा आता तुम्ही त्याग करा आणि खरी जी तुमची वास्तव स्वरूप आहे त्या वास्तव स्वरूपामध्ये तुम्ही रममाण व्हा, त्याच्यामध्ये तुम्ही ऐक्यभावाला प्राप्त व्हा. आणि तो ऐक्यभाव सहज सिद्ध आहे. सिद्ध वस्तूला साध्य करू नका आणि त्याच्यासाठी साधन करण्याची गरज नाही. रामसुखदेव महाराजांचं निस्साधन असाधन की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही, अशा रामसुखदासजी महाराजांचं हे चिंतन आहे की निस्साधन हे परमात्म्याच्या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही साधनाने त्याला प्राप्त करू म्हणाल तोपर्यंत तुम्ही भ्रमात राहाल. परमात्मा हा सिद्ध वस्तू आहे आणि ती सिद्ध वस्तू साधनाने प्राप्त होत नाही, ती त्याच्या कृपेने प्राप्त होते. यम वै एष वृणते तेन लभ्या, असा उपनिषदांचा संदेश आहे की या ठिकाणी तो परमात्माच तुमच्या अंतःकरणामध्ये आविर्भूत होतो आणि त्याच्यासाठी तो कृपासाध्य आहे, तो तुमच्या प्रयत्नाचा विषय नाही. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबराय ह्या ओवीमध्ये असं सांगतात, प्रमाणाची परिसरे तै प्रमेयचे आविष्करे नवल मेचू ये धुरे नाही पणाची. आता ह्याविषयी स्वामी महाराज सांगायचे की गौतम बुद्धाने जेव्हा सर्वसंग परित्याग केला आणि सगळे असणारं राज्य व प्रिय पुत्र पत्नी यांचा सर्वांचा त्याग करून तो त्या बोधी वृक्षाखाली गयेला जाऊन त्या ठिकाणी रात्रंदिवस चिंतन करत राहिला. आता त्याला कोणत्या ग्रंथाचं साह्य नाही, तो रात्रंदिवस
ते चिंतन करत राहिला. परंतु त्याला असं वाटायचं की हे सविकल्प समाधीपर्यंत तो गेला. परंतु त्याला वाटायचं की ही सविकल्प समाधी आपल्याला निश्चित काहीतरी त्रास देते. पण ह्याच्या पुढचा प्रवास कसा करायचा, ह्या निर्विकल्प समाधीमध्ये कसं जावं, किंवा खरं आपल्याला जी म्हणतात ते परमाशांती ती आपल्याला कशी प्राप्त होईल, म्हणून त्याच्या मनात अखंड तळमळ लागली. परंतु त्याच्यामध्ये तो सारखा आपलं ध्यान भजन करतच राहिला, परंतु त्याला ते काही मार्ग सापडेना. त्यामुळं काय झालं, एवढी साधना करून देखील त्याच्या अंतःकरणातली तळमळ वाढली. स्वामी महाराज तर वेगळ्या प्रकाराने सांगायचे. ते म्हणायचा की मी त्या एवढ्या राज्याचा याचा त्याग केला, पण तेव्हा जेवढा मी सुखी होतो त्याच्यापेक्षा मी अधिक दुःखी आहे. कारण त्याला एकच ध्येय होतं की काय, देहमोहा पातयामी कार्यमोहा साधयामी, एकतर माझा देह पडेल किंवा माझ्या कार्याची सिद्धी होईल. म्हणून त्या गौतम बुद्धाला एवढी तळमळ लागली. एक कोणीतरी यात्रेकरू आला, आपले लोक जे तीर्थयात्रा करतात हिंदू साधू, तर ते साधू तीर्थयात्रा करतात. ते पाहिल्यानंतर त्याला वाटलं की हा कोणीतरी महापुरुष या ठिकाणी साधक उत्तम कोटीचा कोणीतरी आहे, म्हणून तो त्याच्याजवळ गेला. त्यांची काही चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये गौतम बुद्धांनी त्यांना सांगितलं की स्वामीजी, मी इतक्या वर्ष झालो, हे 12 वर्ष मी ह्या शरीराला एखाद्या कात्रीप्रमाणे सुकवलेले आहे, आणि याच्यामध्ये मी कधी ह्या शरीराच्या प्राण राहिले पाहिजेत असं सुद्धा माझ्या मनात कधी मी केलं नाही. मला फक्त सत्याचा शोध लागला पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे. आणि मी सविकल्प समाधीमध्ये तासनतास दिवस मी राहतो. परंतु मला असं वाटतं की ह्या समाधीमध्ये मला जी निर्विकल्प, ज्याच्यामध्ये विकल्परहित अशा थोडक्यात द्वैत विवर्जित, आपल्याकडे जी गौडपाद कारिका आहे ना, काही लोक म्हणतात हा प्रच्छन्न बौद्धाचा ग्रंथ आहे. कारण का, तो इतक्या जवळ आलेला आहे तो बौद्धसुद्धा, की साधन करून करून स्वतंत्र विचाराने. म्हणून काही लोक म्हणतात इथं फक्त वेदाची प्रमाणं किंवा गौडपाद कारिका हा जो ग्रंथ आहे, हा याला प्रमाण मांडुक्य कारिका आपलं मांडुक्य उपनिषद घेतलं आणि गौडपादाचार्यांनी लिहिलं, असं आजही मोठे मोठे विद्वानांचा आक्षेप आहे. आणि त्यांचं शून्य आणि यांचं ब्रह्म काय फरक आहे असं म्हणता येत नाही. म्हणून अशी स्थिती आली. तेव्हा मग त्यांनी सांगितलं की मला ही जे विकल्प जे अंतःकरणात आहे, हे विकल्प जाऊन माझ्या ठिकाणी निर्विकल्प अशा प्रकारची स्थिती जर आपली सिद्ध झाली, तर मला वाटतं की त्याच्यात निश्चित काहीतरी आहे आणि तीच सत्य आहे असं मला वाटतं. पण तिच्यात माझा प्रवेश होत नाही. याच्यासाठी मी काय करावं असं माझं चाललेत प्रयत्न म्हटले. तर त्यांनी सांगितलं, बाबा रे, ही जी स्थिती प्राप्त होती ही कशाने प्राप्त होती, हे जोपर्यंत स्वतंत्र बुद्धीनं तुम्ही कराल तोपर्यंत हा मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून त्यांनी सांगितलं, मनाने प्राप्त होत नाही, आम्ही परंपरेचं ज्ञान मिळवले. आता पण तू तुझ्या जीवनामध्ये एवढं मानावं लागेल की वेदाचा आश्रय न घेता सुद्धा केवळ तू केलेलं स्वतंत्र विवेक आणि वैराग्य, बरोबर. आमच्याकडे काय लागतं, विवेक, वैराग्य, समाधी, षटकं, ह्याच्यातलं कोणतं त्याच्या ठिकाणी कमी आहे? कोणतंच नाही. आणि मुमुक्षुत्वासा नव्हतं म्हणून बाहेर पडला का? सगळं जरी तुझ्याजवळ ही साधन संपत्ती आहे, तुला ज्याजवळ मुमुक्षुता आहे, तरी इथून पुढचा जो प्रवास आहे तो गुरु बिन कौन बतावे बाट, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून तुला या ठिकाणी ही जी गोष्ट आहे ना, आता तुझं थोडक्यात अडकलं आहे त्याने सांगितलं. आणि ते अडकलं आहे काय म्हणणे, की तू जी आता इच्छा केली ना निर्विकल्प समाधीची, एवढ्या इच्छेचा त्याग केला की मग तुला ते निर्विकल्प स्थिती प्राप्त होईल म्हणे. याचा त्याग ही तुला निर्विकल्प समाधी हो किंवा न हो, तुझं तत्व काय, सर्वम शून्यम शून्यमच आहे ना. तुझं तत्व जर सर्वम शून्यम शून्यमच आहे, तर या ठिकाणी मला ही स्थिती प्राप्त व्हावी असं तुला कशाला वाटतं? याचा अर्थ ही स्थिती सर्वम शून्यम शून्यम म्हणतो आणि भावरूप स्थितीची तो काय, सगळा अभाव, कार्यशून्य, कारण शून्य, अधिष्ठान शून्य. आणि आता तुझी इच्छा कोणती? भावरूप असणाऱ्या तत्वामध्ये आपण प्रविष्ट व्हावं, म्हणजे अमरत्वाची मागणी, त्याचं आपल्याला ज्ञान असावं, ज्ञानाची मागणी, आनंद असावा, आनंदाची मागणी, आणि सच्चिदानंद ब्रह्म भावरूप आहे की नाही. आणि त्या ब्रह्मातून तो वेगळा राहतो आणि त्याच्याशी, त्या स्थितीशी ऐक्याचीच तुझी इच्छा आहे, पण याचं तुला माहीत नाही. आणि त्याला फक्तच एकच आलं, ती स्थिती प्राप्त व्हावी असा तुझा फक्त काय आहे, या ठिकाणी जो संकल्प आहे त्या संकल्पाचा त्याग कर.
त्या संकल्पाचा त्याग केला की तुला समाधान प्राप्त होईल. आणि त्यांनी सांगायचे की साधू बसलाय तोपर्यंतच त्याला निर्विकल्प समाधी झाला. याचं म्हणजे हे जे गौतम बुद्धाचं हा जर परंपरा असली तर गौतम बुद्धाचा जो प्रवास आहे तो स्वतंत्र बुद्धीनं हा होत नाही. आणि म्हणून ज्ञानोबाराय या ग्रंथामध्ये आपल्याला एकदम जागृती देतात. जिथं जिथं तुम्ही कुठंतरी अडकाल की या ठिकाणी प्रमाण विचार करता करता तो प्रमाण विचारच तुमच्याकडे. प्रमाण विचार करणं म्हणजे त्रिपुटीत अडक नाही. प्रमाण विचार करणं म्हणजे द्वैतात अडक नाही. दुसरं काही नाही. द्वैताच्या प्रतिबंधाला ओढवून घेण्यासारखे. तर तुम्हाला जोपर्यंत अज्ञान होतं तोपर्यंत हा तुम्हाला आवश्यक होता. प्रमाण विचार आवश्यक होता, लक्षणा विचार आवश्यक होता. पण आता तुम्हाला स्वरूप स्थिती जाताना तोच तुम्हाला काय आहे, प्रतिबंध आहे. आणि याला उदाहरणं सगळी त्यांनी शृंगाराची दिलेली आहे. आपल्या वेदांत संप्रदायात देखील दिली जातात. तर त्याप्रमाणे त्याची काही गरज नाही. ही वस्तुस्थिती जी आहे ती या प्रकारची आहे. असं गौतम बुद्धाला सुद्धा हा जो मार्ग दिला तो कोणी दिला, एक दार्शनिक अशा साधूंनी दिला. म्हणून हे आंबेडकर महाराज आहे ना, त्या ह्यांच्याकडे गेले गाडगे महाराजांकडून. ते म्हटले की मला आता धर्मांतर करायचं. तर त्यांनी काय सांगितलं, तुला धर्मांतरच करायचं तर ज्या धर्मग्रंथांना वेदाचा स्पर्शच नाही, अशा वेदाचा स्पर्श नाही, शिवाय वेदविरोधी अत्यंत त्यांची मतं वेगवेगळी. परंतु ह्याच्यामध्ये जे हा जो बौद्ध संप्रदाय आहे तर हा बौद्ध संप्रदायाला हिंदू तत्त्वज्ञानाची जोड आहे. फक्त त्या काळामध्ये ज्या असणाऱ्या हिंसा बहुल अशा प्रकारचे यज्ञयागादी कर्मकांडाचं स्तोम माजलेलं होतं. तर त्याच्यातून लोकांना मुक्त करण्यासाठी त्या एका ईश्वराचा अवतार आहे तो बुद्ध, हा ईश्वराचा अवतार आहे. परंतु मग आता जर त्यांनी ईश्वराचा अवतार आणि तोही जर म्हणायला लागले की वेदमार्गे मुनी गेले त्याची पण ते चाललं, तर ही हिंसा कशी कमी व्हायची? हे लोक तसं करणार नाही. म्हणून त्याच्यातलं जे कर्मकांडाचं स्तोम कमी करण्यासाठी युगपुरुष म्हणून त्यांनी ही भूमिका निवडली. परंतु हे खरे काय होते, अहिंसा, सत्य, आस्ते, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, कोणते संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान कोणतं बुद्धांनी नाही केलं? हे सगळेच मानलेले. परंतु सगळ्या समाज पुरुषाचं कल्याण होण्यासाठी समाजामधल्या विघातक पद्धती ज्या लोकांनी आडंबर केलेले, ते काय त्याचा कर्ममार्गाला विरोध होता असं नाही, ह्या आडंबराला विरोध होता. आणि त्यासाठी त्यांनी हा जो बौद्ध धर्म हा स्वतंत्र रीतीनं स्थापन केला. परंतु त्यावेळेला वैदिक इतके पराकोटीचे कट्टर होते की त्यांनी त्या ठिकाणी तो मानला नाही. त्याचं बौद्धाचं खंडन करण्यासाठी भाष्यकारांनी किती शक्ती खर्च केली. आणि आपले ज्ञानेश्वर महाराजसुद्धा एकदम सहजच अगदी म्हणतात, काही नाव घेतलं नाही, पण शून्य सिद्धांत बोधू कवने सत्ता होय सिद्धू नसताचे अपवादू वस्तू शिगा, असं अमृतानुभवसारख्या ग्रंथामध्ये जिथं त्यांना वृत्ती पण सहन होत नाही, निवृत्ती पण सहन होत नाही, असे ज्ञानेश्वर महाराजांनी सहज जाता जाता आपल्या शून्य सिद्धांताचं देखील त्याच्या खंडन करायला ज्ञानोबाराय विसरले नाही. तेव्हा आपलं चिंतन याच्यासाठी चाललं की आंबेडकर महाराजांना जे गाडगे महाराजांनी सल्ला दिला बौद्ध धर्माचा स्वीकार कर, कारण याचं कारण हिंदू तत्त्वज्ञानाशी ते अत्यंत जवळचं आहे. आणि कसाही मनुष्य असला, जसं गौतम बुद्ध स्वतंत्र एक धर्म स्थापन करणारा एक महापुरुष, पण त्यालासुद्धा त्याची गरज पडली गुरु म्हणून. त्यांनी आपल्याला गेलेच आता ह्या ओव्या की गुरूंची गरज उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू अमूर्तची परिमृत्यू कारुण्याचा, असा कोणीतरी जीवनामध्ये आल्याशिवाय श्रीगुरु तत्व त्या ठिकाणी मनुष्याला परिपूर्ण बोधानी किंवा तृप्ती ज्याला म्हणतो आपण, निरंकुशा तृप्ती, ती त्याला प्राप्त होतच नसते. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून ज्ञानोबाराय या ठिकाणी आज सांगतात, जो प्रमाण विचार केलेला आहे ते प्रमाणाची परिसरे. त्या ठिकाणी प्रमाणाचा परी म्हणजे प्रकार जे आहे ते जेव्हा संपून जातात सरे, म्हणजे आता प्रमाणाच्या द्वारा प्रमेय करून परमात्म्याला प्राप्त करायचा हा प्रकारच ज्याच्या बुद्धीतून काय होतो, बहिष्कृत होऊन जातो. अरे ह्याने त्या प्रमाण विचाराने त्या प्रमेय असणाऱ्या परमात्म्याला प्राप्ती करण्याचा आपण कितीही जरी प्रयत्न केला तर प्रमाण विचार तिथपर्यंत जाणार नाही. अशी प्रमाणाची परिसर आहे. आणि प्रमाणाचा विचार खुंटला की मग ते प्रमेयाचे आविष्कारे. आता सांगितलं ना, बुद्धाला त्या साधूने फक्त सांगितलं तू ये न तेजसी काय तेज, आता ह्याचा तू फक्त काय कर, त्याग कर. शुकाला सुद्धा जनकाने काय सांगितलं, एवढंच सांगितलं. पण हे त्यांनी सांगितल्याशिवाय झालं का? तेवढं जर त्यांना मार्गदर्शन मिळालं नसतं तर ते त्यांच्या जीवनातली कायमची अपूर्णता जशी तशी राहिली. त्यांनी न मानता शून्य म्हणला तरी ते ब्रह्मच आहे की नाही? आणि जर त्याला निर्विकल्प समाधी झाला असेल किंवा ती अवस्था साक्षात्काराची आहे ती परम सत्य आहे असा जर त्याला बोध झाला असेल, कारण का तो काय वैदिक नाही,
वैदिक नाही, त्यांनी तो विचार त्या धर्माचा स्वतंत्रच मानलेला आहे. म्हणून त्याला झालं असेल तर ते कोणतं झालेलं आहे, हे गुरु परंपरेचं ज्ञान आहे आणि हे शास्त्रमान्य शास्त्रसंमत अशा प्रकारचा विचार त्यांनी अंगीकार केला. तेव्हाच त्याला आपलं स्वत्व ह्या अधिष्ठानामध्ये विसर्जित करता आलं. अन्यथा दुसरा काही मार्ग नाही, की जे आपण म्हणतो तत्त्वमसी ऐशी वाणी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी, तत्क्षणी जागिन्नला, किंवा काना वचनाचे भेटी आणि सरिसाची पैकिरीटी, वस्तू होनी उठी कवनू एकूजो, अशा प्रकारची स्थिती त्याला प्राप्त झाली. म्हणून या ठिकाणी म्हणतात, जसं त्या गौतम बुद्धाला सांगितलं तू एवढं त्याग म्हणजे झालं, मला निर्विकल्प समाधी पाहिजे, एवढ्या कल्पनेचा त्याग केल्यावर त्याला काय लागली, निर्विकल्प समाधी. तसं प्रमाणांची परिसरे का प्रमेयाची आविष्कारे, की त्याच वेळेला लगेच त्या प्रमेय रूप असणारा, ज्याला तुम्ही म्हणजे अज्ञान कालामध्ये, बरोबर ना, अज्ञान कालात ज्याला प्रमेय समजलेला तो आत्मा तोच आविर्भूत होतो. नाम तुम्हीच ते होऊन जाता, तुम्ही त्याच्याहून भिन्न राहत नाही. फक्त आता तुम्हाला प्रमाण विचार मागं पडला पाहिजे. कितीही जरी मनुष्याने, बरं कोणताही केवढाही मोठा वेदांती असला तरीसुद्धा त्याला हा प्रतिबंध जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत त्याच्या मनात कुठंतरी अपूर्णता त्याच्या अंतःकरणात जाणवत राहणार. आणि आपल्याला चरित्र आहे, इथं एक स्वामी महाराज, काशीचे स्वामी महाराज आले होते. त्यांचा 90 वर्षाचं जवळजवळ वय होतं आणि काशीमध्ये ज्ञानवापीला जेवढे काही वाद होत त्याच्यामध्ये ते कायम विजयी व्हायचे. म्हणजे तो एक ज्ञान मार्तंड म्हणून त्यांना समजलं जायचं. आणि त्यांनी शेवटचा काळ इथली जी स्मशानभूमी आपल्या खेडची, राजगुरुनगरची, तिथं त्यांनी घातलं. स्वामी महाराज त्यांना भेटायला जायचे आणि ते काय करायचे, सकाळी त्या काळात त्या पासोडी घ्यायचे आणि तिथं त्यांना एक खोली दिली होती. ती खोलीच मुळात अंधारी थोडी, अजूनही आहे ती खोली, आणि त्याच्याकडं तो पाठ करायचे, ते भिंतीकडं तोंड करायचे आणि दरवाजाकडं पाठ करायचे आणि बसायचे. ते म्हणायचे, स्वामी महाराजांनी एकदा विचारलं, स्वामी महाराज तुम्ही इथं का बरं अंधाऱ्या खोलीत आणि भिंतीकडं तुम्ही तोंड करता आणि बसता, काय याचं कारण आहे? तर त्यांनी सांगितलं की मी काशीमध्ये इतके ग्रंथ शिकलो सगळे, तर ते आता मला सारखं डोळ्यापुढं तेच येतात. अनेक प्रक्रिया, हे काही कारण नसलं तरी आपले ते हे ना, काय नाव त्यांचं आता ते थकले, प्रल्हाद शास्त्री दैठणकर, ते पाठीमागे आले होते, बरेच वर्ष झाले त्याला. तर ते आले, आम्ही बसलो होतो तिथं. तर त्यांनी सांगितलं मी ते इतका अभ्यास केला म्हणलं 20-25 वर्ष ना, तर ते आता विसरावाच वाटत नाही. म्हणून मी काय करतो, माझ्या खोलीमध्ये सगळे ते संस्कृत ग्रंथ ठेवले. आता मला व्याकरणाचं वगैरे काय फार हे करण्याचं लक्षात पण राहत नाही, पण ते जे झाले ते विसरू नये म्हणून मी कधी म्हणे ग्रंथ सोडत नाही. मी ते सगळ्या संस्कृत, आणि त्यांनी भामतीचे परिच्छेद पाठ असलेले म्हणून दाखवले. ते म्हणे त्याचं मी आवृत्ती करत असतो म्हणे नेहमी, त्याच्याशिवाय काही हे नाही म्हणे, मला ते करमतच नाही म्हटले. कारण माणसाला ते एवढं श्रमाने शिकलं ते विसरावं वाटत नाही ना. परंतु याचं आपलं चिंतन याच्यासाठी चाललं की ज्या वेळेला हे प्रमाणाचे प्रकार आपल्याजवळ राहतील तर प्रमेयाचा आविष्कार होणार नाही. म्हणून माऊली सांगतात की म्हणजे माणसाचे हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला प्रतिबंध काय आहे. बऱ्याच वेळेला असा प्रतिबंध असला तर आपल्याला काय करावं लागेल, प्रमाणाच्या प्रकारांना टाकावं लागेल, त्याच्याकडे डोळे झाक करावी लागेल, की बा तेच आपल्याला काय झालेलं आहे, प्रतिबंध रूपाने आपल्या समोर झालेलं आहे. अगोदर ते प्रतिबंध निवृत्तीचं साधन आहे, त्याने योग्य प्रकारचे प्रतिबंध निवृत्त केले, पण आपण प्रतिबंधाचं निवर्तक म्हणून त्याला आपल्या जवळ जपून ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला खऱ्या आनंदाचा आविर्भाव किंवा आविष्कार होत नाही. ही गोष्ट आपल्या ध्यानात असली पाहिजे. म्हणून माऊलीने ह्या अशा प्रकारची योजना केली की प्रमाणाची परिसरे तरी प्रमेयाचे आविष्कारे. म्हणजे प्रमेयाचा आविष्कार झाला कधी म्हणायचा खरा, प्रमाणांचा प्रकार संपले की तुम्ही सांगता संपादक भाव सांगता येत नाही, तर मग अर्थापत्ती प्रमाणाचा विषय कसा होईल. अतिंद्रिय असणारा जो परमात्मा तो इंद्रियांना विषयच होत नाही, तर प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय कसा होईल, आहे की नाही. उपमान उपमेयासारखी त्याच्या सादृश्यच कोणी नाही, तर तिथं उपमान प्रमाणाने कसा तो कळेल. आता जे म्हणत होते की सगळ्या अगोदरच्या काय करत होता चिंतन, प्रत्येक प्रमाणाने त्याला उपोद्बलक होईल अशा प्रकारचा सिद्धांत आपण स्थापित करण्यासाठी किंवा त्याच्यानुसार आपलं ज्ञान त्याला दृढीकरण करण्यासाठी. आता ते काय झालं, हेच नेमकं दृढीकरणाला प्रतिबंधक झालं, आहे की नाही. काट्याने काटा काढला ही गोष्ट खरी झाली, पण एक काटा आपण खिशातच ठेवला तर तो टोचण्याची शक्यता आहे ना. म्हणून तोय कसा टाकला जाईल याच्यासाठी ही प्रमाणाची परिसरे आणि तै प्रमेयाचे आविष्कारे. तर त्याच वेळेला ह्या प्रमेयाचा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आविष्कार होणार. म्हणून म्हणतात मग आता आविष्कार होणार तो पण
आता ही स्थिती जी आहे, या स्थितीमध्ये मग आम्हाला टाकायचं म्हणलं टाकता येते का, हा पुन्हा प्रश्न येतो. आपल्याला स्वतंत्र हे सगळं कळल्यानंतर आपण खरं म्हणतो, बरोबर आहे की नाही. आता ते गोवर्धन पीठाचे आचार्य आले होते, त्यांना मी विचारलं की बा ही वृत्ती स्वपरिनिर्वाहक आहे. ते म्हणले स्वपरविरोधीने तुमची ही परिभाषाच चुकीची आहे म्हणे, एक कुठं नाही. आणि खरोखरच नाही, ते लागतच नाही ना. तुम्हाला माईचं स्वपरिनिर्वाहकत्व सांगता येईल, ब्रह्माचं सांगता येईल, आहे की नाही. पण वृत्तीचं स्वपरिनिर्वाहक म्हणजे ती काय करते, दुसऱ्याचाही निर्वाह करते आणि आपलाही निर्वाह करते. हा सिद्धांत तर द्वैती लोकांचा झाला. तुम्हाला अद्वैत कसं सिद्ध करता येईल, जर ती स्वपरिनिर्वाहक म्हणजे पर असणाऱ्या पदार्थाचे ती निर्वाह करते, त्यालाही जगवते, त्यालाही टिकवते, त्यालाही सिद्ध करते आणि आपणही टिकते. द्वैताचा सिद्धांत झाला ते म्हटले. तर तसं आहे की नाही. तर या ठिकाणी आपण म्हणतो वृत्ती स्वपरविरोधिनी. खरं सांगा बरं, आपल्याला याच्यातला बारकावा लक्षात येतो का? खरा बारकावा लक्षात येतो? बरं समजा लक्षात आला ना, आपल्याला पुरा कळला, आपण म्हणू आम्हाला जीव जाईपर्यंत कळला हा विरोधिकत्व. मग आमचं का नाही होतं? स्वपरविरोधिक म्हणजे याचा अर्थ जर तुम्हाला ज्ञान जर झालं तर ती जातच असते ना, याचा अर्थ गेली नाही, पण जावं वाटत नाही काय? जा वाटतं, पण पुन्हा तिथं अडकूनच राहतं, आहे की नाही. पुन्हा तिथं आपल्याला काहीतरी, मग पुन्हा तुम्हाला म्हणाला की अजून प्रतिबंध आहेत. आता प्रतिबंध आहे, तुम्ही पुढे जाऊन काय म्हणता, प्रतिबंध आहे असं समजणं हा सुद्धा काय आहे, प्रतिबंध झालं. बरं ठीक आहे, हे तुम्हाला कळलं. सगळंच परोक्षात राहतं आहे. सगळ्याचं पर्यवसान अपरोक्षात झाल्याशिवाय आत्मानुभूती नाही, आणि आत्मानुभूतीच्या साठी येणारे सगळे प्रतिबंध आहे. पुन्हा ते प्रतिबंध कसे काही निवृत्त होणार, आपल्याला राहतच की नाही अंतःकरणामध्ये. हे जर बरं नाही झालं तर फलवलकल्पी आहे. आपण लगेच म्हणू खरोखर अशी स्थिती आहे, काही गरज आहे का, त्या चिंतनाची तरी काही गरज आहे का? पण असं काही घडून येत नाही. म्हणून ते म्हणतात कारण त्याला काय आहे की खरं त्याचं कारण माऊली सांगतात. हे कारण आहे की आगापई पंडकुमारा येता स्वरूपाचे आघारा करीत तसे आडवारा विश्वाभासू. हा जो विश्वाभास आहे हा त्या प्रतिबंधाला त्याला काय करत असतो, खऱ्या आत्मानुभूतीला प्रतिबंध. आता कोणतं नाही, कोणतंच काही नाही आपल्याला, पण हे प्रतितीला तर येतं ना, धडधडीत येतं आहे. आणि येत असताना ह्याला फार शून्यरूप समजायचंच कसं, पण विचाराने समजत होते, पण अनुभूतीत येत नाही. याचा अर्थ युक्तीनं बरोबर ठरते. तर जो पदार्थ आदौ अंत्यचे नास्ती वर्तमानेपी तंतथा, आदौ अंत्यचे यदास्ती वर्तमानेपी तंतथा, हे सर्व अनुभवाकडे पोचवते का अनुमानात घालते? हे सगळं अनुमानातच जातं. आणि माऊली म्हणतात के मिळवू अनुमानाची मांदी. आता अनुभवात माऊलींची अनुभूती काय सांगते, अनुमानांचा समुदाय गोळा करण्याची गरजच काय. आणि इथं आपण काय करतो, पुन्हा अनुभूतीसाठी अनुमानाचीच मांदी मिळवित राहतो. जो पदार्थ आधी नाही, जो पदार्थ नंतर नाही, तो मधल्या काळात दिसला तरी नाही, जो पदार्थ आधी आहे नंतर आहे मधल्या काळात दिसला नाही तरी तो सिद्धच आहे, असं जरी म्हटलं तरीसुद्धा त्याचं स्थिरीकरण कुठं होते, ते हे होत नाही. म्हणून या ठिकाणी माऊली एकदम सांगतात नवल मेचू धुरे नाहीपणाची. या ठिकाणी म्हणतात ह्या ये दुरे नाहीपणाची मेचू, हे नवल, हे एक आश्चर्य आहे. हे काय आहे, आश्चर्य. माऊलीने सांगितलं ना की हे आश्चर्य कसं आहे, त्या गीतेमध्ये सांगितलं की हे आश्चर्य म्हणजे असं एक रूपाने सगळ्यांना, त्यात एकच पदार्थ सांगितला शास्त्राने, पण तो सगळ्यांना एका प्रकाराने प्रतितीला येत नाही. म्हणून ते म्हणतात की आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम आश्चर्यवद वदती तथैव चान्यः आश्चर्यवत चैन मन्यः शृणोती आणि श्रुत्वापेनम वेदन चैव कश्चित. आणि त्या खुणा सांगताना कशा लिहिल्या, त्या ओव्या कशा आहेत, जे एक अंतरी निश्चळ, जे एक अंतरी निश्चळ, जे निहाळिता केवळ विसरले सकळ संसार जात, एक अनुवाद करिता आणि उपरती होनी चित्ता आणि अनुभवे तल्लीनता निरंतर, एक ऐकताची निवाले जे देहभावी सांडी, बरं ना, हां, अनुभवे पातले तद्रुपता. ही साधनं कशी एक एकच आहेत का त्याच्यामध्ये, एक निहाळिता, एक जाणून, आहे की नाही, एक ऐकता, बरोबर ना. एक म्हणजे एक श्रवण करताना झालं, कोणाला मनन करताना झालं, कोणाला निधिध्यासन करताना झालं, बरोबर आहे की नाही. एकापेक्षा एक अंतरंग साधनं करून ज्यांनी हे प्रतिबंध निवृत्त केले ते त्यावेळेला त्या आत्म्याला आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम. आणि पुन्हा सांगणं तर आणखीन आत्मदर्शन वेगळं, आत्म्यासंबंधाने सांगणं वेगळं, आत्म्यासंबंधाने ऐकणं वेगळं. हे सगळेच्या सगळे पुरुष काय आहेत, आश्चर्यकारक आहेत असं सांगितलं. म्हणून म्हणतात या ठिकाणी खरं कारण काय असेल तर आपल्याला काय दिसतं, द्वैत दिसतं.
हे सर्व विश्व प्रतीतीला येतं. तर त्यावेळेला आपली धारणा काय झाली पाहिजे? माऊली सांगतात, ये धुरे नाहीपणाची मेचू. जर पदार्थ नाहीच बरोबर ना, मग नाहीच तो पदार्थ वंद्यापुत्राप्रमाणे आम्हाला काय वाटत राहतं, सारखं प्रतीतीला येऊ नये म्हणून आम्ही अप्रतीतीसाठी प्रयत्न करतो. आणि त्याच्यासाठी कितीतरी वेदांत ग्रंथामध्ये असं सांगितलं, योग वासिष्ठाचा सुद्धा झोक आपल्याला जर पाहिला तर सगळे जे काही त्याच्यामध्ये आलेले जी चरित्र आहेत, ज्या आख्यायिका आहेत, त्या आख्यायिकामध्ये ज्ञानवान पुरुष आहेत आणि ते पुन्हा निर्विकल्प समाधी अधिकाचा अभ्यास करतात. योग वासिष्ठासारख्या ग्रंथ, बरोबर आहे ना, ठीक आहे ना, योग वासिष्ठासारख्या ग्रंथामध्ये सप्तभूमिका सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेल्या काय भूमिका सांगितल्या, असंसक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यगा, अशा भूमिका सांगितल्या. त्यामुळं आपल्याला काय वाटतं की खरोखर ह्याच भूमिकेत मनुष्य गेलं पाहिजे, आहे की नाही? बरं, ह्या भूमिकात न जाता तुम्ही जरी बुद्धिनिश्चय आत्मज्ञान खरीच गोष्ट आहे, पण तुम्हाला श्रवणा सवे सुमना समाधी जोडे अशा प्रकारचा तर अनुभव आलेला नसतो. बुद्धीचा निश्चय तर झाल्यासारखा वाटतो आणि अनुभूती तर काही स्थिर स्वरूपाची झालेली नसते. अशा प्रकारची होती का नाही, अशी तळमळ होते की नाही? मग ह्याच्या वेळेला काय होतं की हा जो चाललेला प्रयत्न बघा, असंसक्तीपासून तुर्यगा अवस्थेपर्यंत चाललेला सगळा प्रयत्न हा अप्रतीतीच्या दिशेनं चाललेला आहे का प्रतीतिकाली प्रतीती उपही चैतन्याच्या प्रतीतिकाली प्रतीतीला येणाऱ्या पदार्थोपही चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक आत्यंताभावाचा निश्चय, ह्या दोन्हीपैकी कोणाला धरून चाललेली आहे? अप्रतीतीसाठी ह्याची चालली की नाही? आणि तीच मनुष्याला वाटते. आता असं आहे की ही चांगलं बघा, अशी ही जी अप्रतीती आहे त्याच्यासाठी प्रयत्न चालला आहे का नाही सगळा? मग जर आपण ज्याला म्हणतो बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ही स्थिती राहिली का? नाही. बरं, आता काही लोक जे आहेत तर त्यांना सांगतात की ना प्रतीती तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय, हे मुखाने म्हणणं आहे का वस्तुस्थिती आहे? असं जर विचारलं तर हे फक्त वाचा मुक्तता आहे, ही काय अनुभवाची मुक्तता नाही, असं पण सिद्ध होतं. मग नेमकं काय ऐक ना, नेमकं काय ज्ञानोबरायांना नेमकं काय म्हणायचं याच्यापैकी असं आपल्याला येईल का नाही शंका? तर याच्यामध्ये हेच ज्ञानोबराय सांगतात की कितीही काही झालं, हाच वेदांताचा विचार ज्ञानोबराय सांगतात, पण निर्धास्तपणाने सांगतात आणि आपल्याला जेणेकरून आपण पूर्णपणे अभयाच्या स्थितीला प्राप्त हो अशा रीतीनं हा विचार सांगतात. तो विचार कोणता सांगतात की तुम्हाला प्रतीती आली तर काही बिघडत नाही, हाच विचार सांगतात ना. प्रतीती ह्या नवल मेचू याचं एक आश्चर्य आहे की हे धुर म्हणजे आमचे जे श्रीगुरू आहेत त्यांना काय आहे, नवल मेचू हे कशाचे? नाहीपणाची धुरे, हे धुरे नाहीपणाची मेचू, यांना नाहीपणाचा काय आहे? आवड आहे. चांगलं बघा, यांना नाहीपणाची काय आहे? आवड आहे आणि हे त्यांचं नवल आहे. पण नाहीपणाची आवड आहे याचा अर्थ काय आहे की नाहीपणाची ये धुरे मेचू हे नवल, नाहीपणाची त्यांना आवड आहे. याच्यातून दुसरा एक विचार आहे की या ठिकाणी आत्मा आणि अंतःकरण यांचा आध्यात्मिक ताबदात्म्य संबंध येतोपर्यंत पदार्थ दिसणार ही जाणीव आहे आणि ह्या जाणीवेमध्ये दिसले पदार्थ तरी ते मिथ्या आहेत, ते पदार्थ स्वरूपाच्या ठिकाणी नाहीत, अशा प्रकारची त्यांना काय आहे? आवड आहे. बरोबर आहे ना. नाहीपणाची धुरे म्हणजे स्वामी महाराज म्हणायचे की अरे भावरूप पदार्थ मिथ्या आहेत, बरोबर ना, असं चिंतन करण्यापेक्षा, बरोबर ना, आणि तुम्ही त्याचं चिंतन करता म्हणजे काय करता? त्या भावरूप पदार्थ मिथ्या म्हणून त्याचे तुम्ही काय होता? द्रष्टे होता. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही कशाचे दृष्टेपण करता? जग दिसलं तरी हरकत नाही, ते खोटंच आहे असं म्हणून त्याचं दृष्टेपण करता. पण कशाचं दृष्टेपण करता? भावाचं दृष्टेपण करता. स्वामी महाराज म्हणजे भावाचं दृष्टेपण तुम्ही करण्यापेक्षा मग अभावाची तुम्ही द्रष्टा नाही का? आठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग, तर तो फक्त भावरूप पदार्थाचा द्रष्टा आहे का? अभावाचा पण द्रष्टा आहे. आणि मग ह्या ज्या अवस्था आहेत, ह्या अवस्था काय आहेत? अभावाचे दृष्टेपण सांगणार आहेत. कोणत्या? असंसक्ती, पदार्थाभाविनी, तुर्यगा, ह्या अंतःकरणाची अवस्था आहे. हे त्यांना सांगायची गरज काय त्या ज्ञानीपुरुषाला? त्याला तर सत्वापत्तीमध्येच ज्ञान झाले. त्याची शुभेच्छा म्हणजे श्रवण आहे, योगाशिष्टात दिलं, आणि त्याची सुविचारणा म्हणजे मनन आहे, आणि त्याचं काय शुभेच्छा सुविचार तनुमानसा म्हणजे निधिध्यासन आहे, आणि सत्वापत्तीमध्ये साक्षात्कार आहे. म्हणजे त्याला साक्षात्कार संपन्न तो महापुरुष जेव्हा पुढचा अभ्यास करतो, बरोबर ना, जेव्हा तो पुढचा अभ्यास करतो त्याला हे काय मिथ्या आहे काय माहीत नाही का? मग तिथं तो काय करतो? अभावाचा द्रष्टा आहे.
बरोबर आहे ना. आणि हा जो सत्वापत्तीमध्येच राहणारा आणि पुढचा अभ्यास न करणारा हा काय आहे, भावाचा द्रष्टा आहे. दोन्ही ठिकाणी द्रष्टेपणच आहे आणि दृंगमात्र द्रष्टेपण दोघांनाही ज्ञात आहे. त्यामुळं त्यांच्यामध्ये काही तरतम भाव कुठंच शास्त्राने केलेला नाही किंवा त्याचं वर्णनही उपनिषदादिकांमध्ये किंवा भाष्यकारांनी संपूर्ण आपल्या वाङ्मयामध्ये कुठं केलं नाही. बरोबर आहे की नाही. मग अशा वेळेला याचा आशय एवढाच होतो, चांगलं लक्षात घ्या, की किमान तुम्हाला असं म्हणावं लागेल, जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग घ्यायचा असेल तर बरोबर ना, भावरूप पदार्थाचं दृंगमात्र दृष्टेपणापेक्षा अभावाचं दृंगमात्र दृष्टेपण हे शोभून दिसतं. कारण काय आहे की भावरूप पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये अनेक विशेष आहेत आणि अभावामध्ये विशेषांची न्यूनता असते. त्यामुळं त्या ठिकाणी विक्षेप न्यून असतो आणि याच्यामध्ये काय आहे, विक्षेप अधिक असतो. त्यामुळं तो जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला प्रतिबंध करतो. दुसरी गोष्ट, मग एवढं जर आहे तर मग यांच्यात तरतम भाव मानावाच लागेल ना. आम्ही काय सांगितलं, जीवनमुक्तीचं विलक्षण, चांगलं लक्षात घ्या, जीवनमुक्तीचं विलक्षण सुख हे खऱ्या अनुभूतीच्या दृष्टीने अर्थवादच आहे की नाही. त्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये तरतम भाव कधीही करणार नाही. शास्त्राला अभिप्रेत नाही, अनुभूती संपन्न पुरुषांना त्याचं कौतुक नाही. ही गोष्ट शास्त्रार्थाच्या दृष्टीनं जरी असली तरीसुद्धा जर खरा अंतरंग आणि सत्यान्वेषणी असेल तर त्याने भावाचं साक्षित्व करण्यापेक्षा अभावाचंच साक्षित्व करावं. हे वेदांताचं रहस्य सांगण्यासाठी योग वासिष्ठामध्ये या सप्तभूमिकांचा विचार किंवा त्याचं कौतुक केलं गेलं, आहे की नाही. असं, आणि जर एखादा सत्वापत्तीमध्ये असेल आणि त्याला जर अंतःकरणाच्या ह्या स्थिती आहेत, याचा माझा संबंधच नाही, असं जर बोधाचं दार्ढ्य, बरोबर, त्याला जर टिकवायचं असेल, बरोबर का, त्याला जर टिकवायचं असेल तर त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या ओव्यांना काय करावं, आरसा करावा. नवल मेचू ये धुरे नाही पणाची, असं जसं आहे तर त्याचं काय आहे, मेचू त्याला आवड आहे, त्याला आवड आहे. तो कधी कधी काय होईल, सगळं काय व्यापाराचे गाडेन मोडो का आपाडे, हे जरी सगळं झालं तरी त्याचं दृंगमात्र दृष्टेपण आहेच आहे त्या ठिकाणी. त्याला याचं कौतुक पण वाटायचं काही कारण नाही, पण त्याला दिसत राहणार, त्याला ही प्रतीती येत राहणार आणि त्या प्रतीतीखाली त्याच्या बोधाचं स्वरूप काय आहे, हे एकच तत्व देणं. चांदणं जे आहे ते चंद्रावर लोळतं आहे की नाही, आणि चांदण्याने चंद्राची शोभा आहे आणि चांदण्याने चंद्राला आवृत्तच केलं नाही. तसा मी नित्य अनावृत्त आत्मा आहे, असं ही एक आवड आहे त्याची, आहे की नाही. ही त्याची काय आहे, आवड आहे. आणि ही आवड कधी, इथे एक शब्द आहे का, नवल मेचू ये धुरे नाहीपणाची. नाही पण म्हणजे जे निषेधावधीभूत जे राहतं ना ते आहे. तेव्हा हे जरी दिसलं तरी त्याच्या ठिकाणी काय आहे, फक्त दिसणे मात्र, प्रतीती मात्र एवढं याचं स्वरूप आहे. आणि ह्या प्रतीती मात्रावरून प्रतितीरूपतेचा निश्चय करण्याला हे उपयोगाचं आहे आपल्याला. क्षणोक्षणी जेवढे जेवढे नवीन दृश्य दिसतील तेवढं तेवढं आपलं त्याचं नित्य नूतन अशा प्रकारचं द्रष्टेपण जे आहे ते द्रष्टेपण आपलं अधिक दृढ होत जाईल. ऐक, आणि नुसतं द्रष्टेपण, सापेक्ष द्रष्टेपण नाही, दृंगमात्र द्रष्टेपण याच्यातून सिद्ध होत. असू द्या ना, जाऊ द्या, जगत किती दिसेल तेवढे असू द्या. त्याला फक्त काय आहे, जे सत्य पदार्थ आहेत त्याच्या नाहीपणाची, म्हणजे ते सत्यत्वाने ते पदार्थ कधीच नाहीत, बरोबर ना, ते अशा प्रकारच्या ह्या निश्चयाची किंवा त्यांच्या निराश करण्याची आवड आहे त्याच्या ठिकाणी, बरोबर का. एवढंच आहे ते. आणि हेच तर खरं नवल आहे आणि हेच त्याचं काय आहे, आश्चर्य. ज्ञानोबारायांचा उपयोग ह्या ओवीचा कोणता आहे की संपूर्ण जगत आत्मा आणि अंतःकरण यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध असेपर्यंत जगत दिसल्याशिवाय राहणार नाही. मग जगताचा द्वेष करायची गरज आहे का, गरज करायची नाही. ही तर काय आहे, आपल्या अधिष्ठानाच्या ठिकाणी असणारी अधिष्ठान मात्राची ही आवड आहे की त्याच्या ठिकाणी हे आपले हे दृश्य जे जगत जे आहे याची प्रतीती होत राहावी आणि प्रतीतीखाली त्या ठिकाणी त्या आपल्याला स्वरूपाचा आनंद घेता यावा, आहे की नाही. ही त्याची काय आहे, आवड आहे. बरं, त्यांनी प्रतिबंध केलं आहे का काही, प्रतिबंध मुळात दृश्य प्रतिबंध करत नाही, दृश्याविषयीची असणारी सत्यत्व बुद्धी ही आपल्या त्या खऱ्या आनंदाला देखील प्रतिबंध करते. म्हणून ह्या ठिकाणी जर आपण विचार केला तर सगळ्याच आपल्याला जेवढी महापुरुषांची वेदामध्ये आख्यायिका रूपाने वर्णन असतील, जेवढी संत चरित्र असतील, जेवढी पुराणामध्ये महापुरुषांची चरित्र असतील, सगळ्यांची संगती, शुकनागवा प्रारब्धे त्याची संगती आहे आणि कळीलावे जे नारदे त्याची पण संगती आहे. जनक राज्यपदी नांदे आणि शुक नागवा
प्रारब्धी आहे की नाही. याज्ञवल्क्या दोन्ही नारी किंवा कृष्णभोगी शुकस्त्यागी राज्ञो जनक राघव आणि वशिष्ठ कर्म करताच सर्व इथे ज्ञानीना समाहा. ज्ञानीमध्ये तरतम भाव केला आहे का नाही, पण लोकांची काय प्रवृत्ती अशी करावं करण्याची गरज आहे का. अमृतानुभवातलं चिंतन जर आपण केलं तर मनुष्याला कोणती शंका राहील ह्याविषयी, कोणत्याच प्रकारची शंका राहणार नाही. फक्त आपण त्याच्यातली पदं किंवा त्याचा आशय त्याचा भाव जर त्या ठिकाणी त्याच्या भावपरागाचं जर आपण आस्वादन केलं किंवा त्याच्यातला भाव जर यथार्थ आपल्या बुद्धीवर आरूढ करून घेतला तर याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाही. आपल्याला उलट काय सगळ्या ओव्या आत्मस्वरूपाचंच वर्णन करणार आहे. किंबहुना त्या याच्यात लिहिलं ना आपल्या चांगदेव महाराजांच्या पत्रात माऊली लिहितात ना, किंबहुना जो ओविया काय तया परिया जो दर्पण करील ओव्या आणि तो आत्मा एवढ्या मिळेल सुखा, तो आपल्या आत्मसुखाला प्राप्त होईल. अशा प्रकारचं यांची धाटणी किंवा ही प्रक्रिया म्हणलं तर चालेल नाही, याला प्रक्रिया सरणी सांगण्याची रीती माऊलींची ही आहे. म्हणून म्हणतात की प्रमाणाची परिसरे ते प्रमेयचे आविष्करे आणि नवलमेचू ये धुरे नाहीपणाची. आणि हे काय आहे, नाहीपणाची याला आवड आहे. याच्यातून दोन गोष्टी सांगितल्या. नाहीपणाची आवड आहे म्हणजे अभावाचं साक्षीत्व आपण म्हटलं. दुसरं याला नाहीपणाची आवड आहे म्हणजे काय, जे जे पदार्थ प्रतीती देईल त्याचा काय करायचा, बाद करायचा. आणि बाद केल्यावर जिथं निषेधावधीभूत असं जे राहील की ज्याचं बादच करता येत नाही असं आत्मतत्व राहतं. आणि ह्या आत्मतत्वाची त्याला काय आहे, आवड आहे. ऐके नाही. नाहीपणाची आवड आहे म्हणजे सर्व निषेधावधीभूत बाधावधीभूत ज्याचा सगळ्यांचा बाद करता येतो पण ज्याचा कधीच बाद करता येत नाही, तदेव तेच तदेव त्वम, तेच तुमचं स्वतःचं काय आहे, स्वरूप आहे. या स्वरूपाच्या ठिकाणी प्रत्येकाने आपलं स्थित व्हावं किंवा नित्य स्थिती आहेच. नित्य स्थिती आहे म्हणजे स्थितीसुद्धा नाही, तुम्हीच ते आहात. ऐक नाही, त्याच्यामध्ये राहायचं नाही, तुम्ही ते आहातच. या प्रकाराने जर अशा प्रकाराने आपण चिंतन केलं तर माऊली आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन ओव्यामध्ये करतात. तो आत्मा एवढी मिळेल सुखा, त्या आत्म्याचं जे सुख आहे त्या सुखाला तो प्राप्त होईल. म्हणून म्हणतात प्रमाणाची परिसरे तै प्रमेयाचे आविष्करे नवलमेचू ये धुरे नाहीपणाची. पुंडली कवरदा हरिविठ्ठल देव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.